सगळ्यात मोठी अपडेट, दिलीप वळसे पाटील हे पिछाडीवर आहेत। आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील, शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एखाद्या उमेदवाराला पाडण्याचे आवाहन करण्यासारखी दुर्मिळ गोष्ट ज्यांच्या बाबतीमध्ये घडली ते दिलीप वळसे पाटील। दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधून पिछाडीवर असणं ही काहीशी चिंतेची बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षासाठी। तर केजमधून शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत। पृथ्वीराज साठे इथले उमेदवार आहेत। 576 मतांचीच आघाडी आहे, मात्र ही आघाडी त्यांनी सुरुवातीला कायम ठेवलेली आहे। राज्याच्या या महायुद्धामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधलं अंतर सध्या बरंच आहे। हे अंतर कमी करण्यासाठी महाविकास आघाडीची पावलं खरं तर वेगानं पडायला पाहिजेत, पण सध्या तरी महाविकास आघाडीमधला एकही पक्ष डबल डिजिटकडे पोहोचलेला दिसत नाहीये। काँग्रेसची गाडी सुद्धा 9 जागांवरच आहे। या गाडीचा वेगही मंदावलेला आहे। शिवसेना 6 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर। महायुतीचा आकडा 69 वर पोहोचलाय, महाविकास आघाडीचा आकडा 18 वर पोहोचलाय। 93 कल एकूण राज्याचे आलेले आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक वाटा हा भाजपचा आहे। 47 जागांवर भाजप आघाडीवर आहे। अगदी काही वेळातच कदाचित भाजप अर्धशतक पार करेल आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 16 जागांवर येऊन पोहोचली आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर। पवार विरुद्ध पवार या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना दोन्ही पवारांना मिळून 9 जागांवर आघाडी मिळतात। रोहित पवार 600 मतांनी आघाडीवर आहेत। आणि महत्वाची अपडेट, क्षितिज ठाकूर बवियाचे उमेदवार यांच्या बाबतीमध्ये येते। क्षितिज ठाकूर हे पिछाडीवर आहेत। क्षितिज ठाकूर हे 2-3 दिवसांपूर्वी चर्चेमध्ये आले होते, ते म्हणजे विनोद तावडे यांच्या कॅश फॉर वोट या प्रकरणामुळे। मात्र त्याच क्षितिज ठाकूर यांना आपल्या मतदारसंघामध्ये पिछाडी मिळताना दिसते। क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार दिलेला आहे, पण क्षितिज ठाकूर यांना आपल्या मतदारसंघामध्ये पिछाडी मिळताना दिसते। बहुजन विकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून आले होते 19च्या विधानसभेमध्ये, त्यामुळे बहुजन विकास आघाडीसाठी क्षितिज ठाकूर हा मोठा उमेदवार आहे, मोठा चेहरा आहे। पुन्हा